नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्याचे राजकारण म्हणजे एकंदरीत देशातले राजकारण म्हणूयात, पण आपण सध्या महाराष्ट्राचा विचार करूयात. अतिशय बेभरोसे झालेले आहे. होय, म्हणजे कोण कधी कोणाच्या पक्षात जाईल, कोणता पक्ष फुटेल त्याची काही खात्री आलेली नाही. 2019च्या निवडणुकीनंतर या सगळ्या गोंधळाची सुरुवात झालेली आहे आणि एक अभूतपूर्व असं सरकार स्थापन झालं होतं पहाटेचं. ते सरकार कोसळलं 2 दिवसातच आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन असे म्हणाले आणि त्यानंतर ते खरोखर आले पुन्हा. मात्र बराच विध्वंस घडवून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आता फक्त एक गट राहिलेला आहे. त्याचप्रमाणे शरद पवार राष्ट्रवादी त्यांची देखील बरीच वाताहत घडलेली या प्रकरणामध्ये आणि एकमेकांचे आमदार फोडणे, खासदार फोडणे हा आता नेहमीचा खेळ झालाय. आता वसंत मोरे यांची चर्चा करूत आपण. ते आमदार नाहीत, खासदार नाहीत, नगरसेवक आहेत साधे. त्यांचा कॉन्फिडन्स अर्थात मानायला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र केला. अतिशय भाऊक अशी पोस्ट टाकली होती आणि त्यांनी कारणही त्याचं दिलं. अर्थात ते कारण खरं खोटं किंवा तेच कारण आहे का या सगळ्या गोष्टी वादाच्या असतील, पण त्यांना खासदार बनायचे हे मात्र नक्की. आणि त्यांच्या लक्षात जेव्हा आलं की मनसेमधून आपण काही खासदार बनू शकणार नाही, त्यावेळी त्यांनी मनसे सोडली असं म्हणतात. खरं तर वसंत तात्या मोरे हे अतिशय चांगले नगरसेवक आहेत, काम करणारे नगरसेवक आहेत, लोकप्रिय नगरसेवक आहेत आणि त्यामुळे मनसेचे चांगले खंदे असे मनसैनिक होते. त्यांनी त्यांचे रंग हे आजानचं ज्यावेळी आंदोलन चालवलं होतं राजसाहेब ठाकरेंनी MNS तर्फे, की मशिदीवरील भोंगे त्याबद्दल जे आंदोलन सुरू झालं होतं, तेव्हा वसंत तात्या मोरेंनी रंग दाखवले होते. त्यांनी नाराजी दर्शवली होती आणि कदाचित त्यावेळेसच ते जय महाराष्ट्र करतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण ते प्रकरण सावरून घेतलं गेलं आणि आता ते प्रकरण शेवटी घडलंच ते शेवटी. याच्या पाठीशी कोण असेल याचा अंदाज बांधायची कोणाला काही गरज नाही. कारण सरळ गोष्ट आहे, शरदराव पवार जे अशा कामामध्ये त्यांचा हातखंडा आहे, तर त्यांनी वसंत मोरेंना फोडलं असं म्हणतात, अशी चर्चा आहे. उघड म्हणा, दबून म्हणा, अशी चर्चा आहे. आणि त्यांनी भेटही घेतली शरद पवारांनी वसंत मोरेंची. वसंत मोरे आता अपक्षपणे निवडणूक उभी राहणार आहेत आणि खासदार बनणारच आहेत असं त्यांनी मनोदय व्यक्त केला. महाविकास आघाडीकडून तिकीट मिळालं तर छानच, किंवा कुठल्या पक्षात मी प्रवेश करेन हे अजून नक्की नाही हे देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा किंवा शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी त्यांनी कुठेच प्रवेश केलेला नाहीये आणि अपक्ष लढण्याची देखील तयारी झाली आहे. म्हणजे ही डोकेदुखीच आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांसाठी ही डोकेदुखी आहे. आता मनसेचं नेमकं काय नुकसान झालं? वसंत तात्या मोरे गेल्याने फारसं नुकसान होण्यासारखं नव्हतं. 2 पक्ष सध्या आहेत महाराष्ट्रामध्ये, एक वंचित बहुजन आघाडी आणि मनसे, की ज्यांच्याकडे गमवायला आता फारसं उरलेलं नाहीये. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की जे काही मिळेल ते फायदाच असणार आहे. जे काही कमवतील तो त्यांचा फायदाच असणार आहे. आणि सध्याची ही अटीतटीची निवडणूक लोकसभेची, जिथे नरेंद्र मोदी यांनी 400 पारची घोषणा केली आहे आणि 400 पार जायचं म्हटल्यानंतर बरंच काही करावं लागणार आहे. आणि ते आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी तात्विक तडजोडी करून पक्षात लोकांना सामील करून घेते आहे. अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण झाली, पण त्याच अटल बिहारी वाजपेयींना केवळ तत्वापायी, त्यांनी तत्वांशी तडजोड केली नाही म्हणून त्यांना सत्ता सोडावी लागली होती हे आपल्याला माहिती असेल. नरेंद्र मोदी त्यापैकी नेते खमके आहेत. मुद्दा आजच्या विषयाचा असा आहे की वसंत तात्या मोरे कोणाचं नुकसान करणार? राजसाहेबांचं जे व्हायचं ते होऊन गेलंय, पण त्या इरेला पेटून राजसाहेब आता भारतीय जनता पार्टी सोबत जाणार आहेत. इरेला पेटून म्हणतो मी, कारण काकांनी जर फोडली असेल मनसे, तात्यानं जर फोडला असेल तर निश्चित आहे की राजसाहेब भारतीय जनता पार्टी सोबत, एनडीए सोबत म्हणूया आपण, किंवा
महायुतीसोबत महाराष्ट्रातल्या जाऊ शकतात आणि तशा वाटाघाटी सुरू झाल्या. ते भेटूनही आलेले आहेत. अमित शहाना भेटून आलेत. आज देवेंद्र फडणवीसांची भेट झाली आणि 2 दिवसात सगळे चित्र स्पष्ट होतील. थोडीशी जागेसाठी अडवणूक चालली आहे. किती सीट्स मुंबईतून मिळतील, जास्तीत जास्त पदरात पाडून घेता येईल, हे एक नुकसान झालेलं आहे बरं का. महायुतीचं नाही नुकसान झालंय, राज ठाकरेंचं पण नाही झालं. वसंत तात्या मोरेंनी राजीनामा दिल्यामुळे आपण एनडीए सोबत जावं काय, महायुती सोबत जावं काय, हा विचार जो दृढ झाला असेल राजसाहेबांच्या मनात, ते एक प्रकारे आघाडीचं नुकसान आहे. म्हणजे आधी तटस्थ होते राजसाहेब, ते कदाचित अंदाज घेत होते आपण कोणासोबत जावं लोकसभेमध्ये, कोणाला साथ द्यावी. आणि स्वाभाविक आहे की राजकीय दृष्ट्या वाटाघाटी सुरू असतीलही कदाचित, किंवा राजकीय दृष्ट्या अंदाज घेणं सुरू असेल कुठून फायदा मिळेल. पण तो विचार जो एनडीए सोबत जाण्याचा पक्का झाला तो मला वाटतं तात्यांच्या राजीनाम्यामुळे. आता आघाडीचं काय नुकसान होईल? आघाडीचं देखील नुकसान झालेलंच आहे. कारण मनसे आता तटस्थ नाही आणि मनसे जरी सत्तेत नसली, मनसेचे आमदार खासदार जरी नसले असं लोकांना वाटतंय, पण मतदारसंघ आहे बरं का, मतदार आहेत त्यांचे मनसेचे, आणि ते मतदार आता आपोआपच एनडीएकडे जाणार आहेत. हे आघाडीचं नुकसान आहे. जर अपक्ष म्हणून उभे राहिले तर अजून एक नुकसान आहे. जर महाविकास आघाडीने धंगेकर म्हणजे काँग्रेस धंगेकर यांना पुण्यातून तिकीट देण्याच्या विचारात आहे, त्यांना जर तिकीट दिले तर वसंत तात्या मोरे मतं खाणार. चंद्रकांत पाटील परवाच बोलले की वसंत मोरे आमचं फारसं नुकसान करू शकत नाही भारतीय जनता पार्टीचं. आणि तेही खरं आहे की भारतीय जनता पार्टीची ठराविक मतं आहेत, ती पक्की आहेत, ती फुटू शकत नसतात, ती फुटत नाही. हा, माणसं फुटत असतील कदाचित, मतं नाही फुटणार. ती भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहेत. आणि प्लस अजितदादांच्या गटाची मतं आणि शिवसेनेची मतं, म्हणजे कोणाच्या शिवसेनेची, शिवसेना मूळ शिवसेना जी एकनाथ शिंदेकडे आहे त्यांची मतं, हे मिळून भारतीय जनता पार्टीचं पारडं तसंही जडच आहे. त्यामुळं वसंत तात्या मोरे नेमकं नुकसान कोणाचं करणार तर ते आघाडीचंच करणार. कारण त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्यामुळे इरेला पेटून राजसाहेब आता एनडीए सोबत किंवा भाजप सोबत जात आहेत, महायुतीसोबत जात आहेत. हे एक नुकसान. आणि दुसरं नुकसान की ते जर अपक्ष म्हणून उभे राहिले म्हणजे त्यांचा हट्टच दिसतो, किंवा एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल आहे आघाडीच्या लोकांना की मला तुमच्यात घ्या आणि मला पुण्यातून तिकीट द्या, कसंही करून मला खासदार बनायचं आहे. एका नगरसेवकाचा कॉन्फिडन्स मानण्याजोगा आहे. एक नगरसेवक पण कामाचा आवाका चांगला आहे, जनसंपर्क चांगला आहे, या जमेच्या बाजू आहेत, पण त्या जोरावर त्या आघाडीला देखील ब्लॅकमेल करू शकता आहेत. ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांचा कॉन्फिडन्स कदाचित त्यांना देखील मागात पडू शकतो हा कॉन्फिडन्स, किंवा ते फक्त अंदाज घेत असतील. तर वसंत तात्या मोरे यांच्या राजीनामे राजसाहेबांचं फार नुकसान झालेलं नाहीये. उलट त्यामुळे राजसाहेबांना निश्चित भूमिका घ्यायला मदत मिळते, निश्चित भूमिका घ्यायला की आपल्याला एनडी सोबत जायला हवं. अजून त्यांनी निर्णय जाहीर केलेला नाहीये, पण आता जे काही मिळेल पदरात पाडून घेतील ते त्यांच्या फायद्यासाठीच असेल. कारण पुढे विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका आहेत मुंबईच्या, आणि मुंबईत मनसेचं चांगलंच प्रस्थ आहे. त्यामुळे पुढच्यासाठी वसंत तात्या मोरे यांनी जाणं एक प्रकारे फायद्यातच आहे. दुसरा फायदा असा की आता उघड हिंदुत्वाची लाईन साहेबांना पकडावी लागेल. त्यांनी आधीच धरलेली ती लाईन, आणि त्यांनी जे त्यांचा मराठी बाणा आहे, मराठी माणसांसाठी जो लढा आहे, तो आता मराठी माणसांसहित हिंदुत्वासाठी केलाय. याबद्दल राजसाहेबांचं अभिनंदन. पण वसंत तात्या गेल्याने आघाडीचंच खरं तर नुकसान होणार आहे, हे मात्र नक्की. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. धन्यवाद.